जॉनी जॉनी उठा बशा आलाच म्हणतात कान पकडून. पुढचीचा असा सगळा वापर होणार आहे मला सिरियसली नव्हतं माहिती. किती छान न्यू व्लॉग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी बनला आहे चहा आणि पोहे. तुला पण करायचं डोकं वापरून तुझ्याकडून शिकला पाहिजे तुझा. तो भाव्याचा काल फुगा हा फुस झाला होता, तर आज तिने आपल्याकडे ना का 50Kच्या सेलिब्रेशनसाठी आपण बलून्स आणलेले आणि अॅनिव्हर्सरीसाठी त्यातून एक बलून फुलवलाय आणि इथं त्याची जी वेसल होती बलूनची ती ह्याच्यामध्ये यूज करते. आणि मग तू त्याला ती तरी ती पट्टी लावणार बलूनची यावाला है ना. अरे वा हुशार. HR बोलतो त्याला HR. आणि ही घाबरली फुगा फुलवला तर. लय भीती वाटते फुगा फुटायची, पण फुगा पाहिजे खेळायला है ना खुदू. हा मम्माने बघा, मम्मा तर प्रॉपर फुगे वगैरे बाबा. मम्मा तर प्रॉपर एकदम हे बिझनेस माइंडेड आहे. आता आली हो उद्या तुझ्याकडं. आले माझे बच्चा. भाव्याचं बघणं समजतंय कार्टून. तिची मम्मी का कार्टून बघते. हा पूजा एवढं मन लावून कार्टून बघते. बुकी खाऊन गेला बेटा पहिला. झाली आहे संध्याकाळ फ्रेंड्स. दुपारी आपण जेवण झोपून गेलो होतो, काहीच नाही केलं, एकदम आराम. पूजा पण एकदम. पूजा आराम झाला ना तुझा आज. काय पाहिजे. अगरबत्ती वगैरे इथे. ए बाबा हे स्टूल आहे. तिला दे जरा उचलून. तू खाली उभी राहून तिला घे दे ना, तिला उचलून दे. नाही हिला नको. हिला मी नाही नेणार माझ्यासोबत बाहेर. अरे जा ना घेऊन. अरे नको तिला. हे मस्ती करते. मी 2 मिनिटात जाऊन येऊ शकतो, याच्यामुळे 20 मिनिटं लागतात. नाही 20 मिनिटं नाही लागत. जा घेऊन जा तिला. बेटा तुला नाही यायचं ना. नाही यायचं ना बाहेर. आवाज द्यायचा तिला. तिला यायचं नाही. बाय बाय बाबा बिट्टू बाय बाय. आता नेऊन घे नको, नंतर घेऊन जा आतमध्ये. पकड. तरी बाहेर फिरायला चालली आहे. बोललो हा सगळं तुझं. आता ते भेटणं मुश्किल आहे इथे. अरे तू जाते का लय समजायला लागले हिला. आपण बोलतो ते चांगलं समजते बघ परत. तर फ्रेंड्स तुम्हाला दिसलं असेल पूजानी वॉलेट घेऊन टाकलंय माझ्याकडून. ते ह्याच्यासाठीच, कारण की मी असं संध्याकाळचं बाहेर निघालो तर तुम्ही पण बघितलं असेल ती एक गोष्ट आणायला सांगते मला आणि मी 4-5-6 गोष्टी घेऊन येतो एक्स्ट्रा. काय वेफर मागते लागलेलं. ऍक्च्युली भाभी आहेत त्या दुकानामधल्या, त्या सांगत होत्या मला की त्यांची मुलगी आहे, ती दिसते छोटी पाटी खेळते ती त्यांची मुलगी आहे. तर कालच तिला त्यांनी दवाखान्यातून आणलंय. तिला ऍक्च्युली मायग्रेन सांगितलंय डॉक्टरांनी. का, कारण की ती बेकरी प्रोडक्ट्स खारी बटर वगैरे. हा R4A मुलीला मायग्रेन का झालाय, कारण की डॉक्टरांनी सांगितलं बेकरी प्रोडक्ट्स ते खाते, खारी बटर, परत ब्रेड, परत चिप्स वगैरे. तर त्यांना वाटलं हे जे चिप्स घेतलेत ते भाव्यासाठीच घेतलेत. तर त्यांना सांगितलं नाही मैं और मेरी वाइफ खाने वाले. तर मध्ये बोलली ठीक आहे बट बच्ची अगर खा रही है तो उसका आदत छुड़ाओ. सांगत होत्या की कालच त्यांनी डॉक्टरांकडे 3000 रुपये फीस घालवली आहे. तर भाभी सांगत होत्या त्यांच्या मुलीला मायग्रेन सांगितलं. फ्रेंड्स हे टी-शर्ट तुम्हाला कालचं दिसत असेल ते याच्यासाठीच, कारण की आता हे संध्याकाळी पाणी आल्यावरती हे धुवायला टाकणार आहे. मी सकाळपासून गंजीवरती होतो घरामध्ये म्हणून, आणि आता जस्ट बाहेर जायचं होतं म्हणून पटकन काहीतरी शोधावं म्हणून हे भेटलंय. 3-4 हफ्ते झालेत. मी खूप आवडीने फिल्टर कॉफीचं पॅकेट आणलं होतं, ते अजून तसंच आहे घरात. हे ओपनच नाही केलंय. थोडीशी का उद्या सकाळी मी पहिला जो घोट घेणार आहे पाण्याच्या नंतर तो फिल्टर कॉफीचा असणार आहे. काय बोलते. काय भांडी घासून घे. आजच्या दिवस तरी मला बसू दे जरा आरामात. बसवूनच दिले मी आजच्या दिवसात. अरे पूजा थांब जरा, मला काम आहे जरा. हे बघ ही पोरगी बघ जेवण बनवते. मला सिरियसली भूक नाही पूजा, आरामात राहा. आमच्या पोटाला आहे दोघींच्या. काय बनवणार आहे तू नाही खाणार तसं, पण ते बनवणार ते. काय येते म्हणजे काल बोललेली अंड्याचं कालवण, फुटलेला अंड्याचं कालवण. अंडी कुठे आहेत. मग काय बोलली, काय बनवते तू. ते तर बनवलं असं. नाही बाबा, अंड फोडून कालवणात टाकणार म्हणजे काय. छान लागतं. अंड्याची पोळी खाईल मी, पण ते सगळं नको. काय बनवणार आहे. वापटी. ते काय. सुकी मच्छी. माझं पोट भरलंय.
बाबा त्याला फोन आहे का ब्लॉगिंग करायला? त्याला फोन आहे का? खाली उतर, आत्ताच्या आता खाली उतर. ऐकलंय? हे बघ ऐकलंय तू ऐकलंय का? काय बोलली? ऐकलंय बोललीस ना. पुढे पण अगोदर पण काहीतरी बोलले होते. काय बोलली? वाटली अशी बोललो काहीतरी. भांडी घासायला बोलली. हा ठीक आहे, घासतो. कांदे कुठे पळून पाणी यायच्या अगोदर ना तर ते पियाचं पाणी राहून झालं. हर्ष 8:30च्या पहिला होऊन जाईल ते. आमच्या इथं ना 8:30चा पाण्याचा टायमिंग आहे. असा टायमिंग आहे ना खतरनाक की कुठंच जाता येत नाही बाहेर, काहीच नाही. सिरियसली यार. सुकी मच्छी आणि बटाटा आणि टमाटे. बेटा ही खुर्ची मी सरळ बाहेर ठेवून येईल कुठेतरी, जर तू असंच करणार असेल तर. भाव्या तसं अजिबात पुन्हा व्हायचं नाही. इथे कर जे करायचं ते तसं. एवढ्या गॅप मधून त्या साईडला वाकायचं नाही अजिबात. समजलं? नाही समजलं? आता ह्याला काय अर्थ आहे तुझा? थांब ना जरा 10 मिनिटं थांब, टाकी भरेल. फ्रेंड्स आधी टाकी भरली, पाणी आलंय. आपण पहिला स्टार्टिंगलाच भरायला लावून टाकलंय सगळं काय. तर तू हे करतेय. मला गेम खेळायचा होता. पाणी आलंय. अरे पण टाकी भरेपर्यंत आपलं होईल ते खेळून. स्टेअरिंग गेम म्हणजे तेच आपलं पहिला कोण डोळे बंद करता येते. मी तर त्याच्यात नेहमी हरते. तू जिंकतेस, मला नाही जमत जास्ती करून. होय 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 होय, बाहेर बाहेर लवकर, लवकर बाहेर. हे तू कात्या चांगला आणलाय का तुझा? मला आवडला. एका बाजूने आपण खडबुडी पण आहे आणि एका बाजूने सॉफ्ट पण आहे, नॉनस्टिकी. आपल्याला कमेंट आली होती फ्रेंड एका ताईची की भाव्यासाठी पण आपण नॉनस्टिकी तवा वगैरे वापरतो. तर ताई तुम्ही ऍक्च्युली चांगला फीडबॅक दिला, चांगलं कमेंट चांगली होती. हा आपण ती पॉझिटिव्हलीच घेतली आहे. बट एवढंच की भाव्यासाठी ना आपण जेव्हा पण बनवतो ना ह्यावाल्या ह्याच्यामध्ये बनवतो किंवा स्टीलच्या ह्याच्यामध्ये बनवतो. आणि मोस्टली हा भाव्यासाठीच आहे. म्हणजे ह्या भाज्यामध्ये भाव्याचं जेवण बनवलं जातं आणि हा लोखंडी आहे. म्हणजे भाव्याचं आता हे जे इथं तयार होत आहे ना जेवण, आता हे पूजाने रोस्ट केलंय. आता हे मिक्सरला राहून ह्याची पावडर तयार होते. तर ते मग आपल्याला किती हफ्ते? 2-3 हफ्ते जाणार आहे ना एवढं? 2 हफ्ते. हा 2 हफ्ते. आणि दिवसातून आपण हिला 2 ते 3 टाइम देतो. त्याच्यासोबत दुसरं पण काय काय असतं, फ्रुट्स असतात रात्रीचे. अरे घुसवायचंय का ते पायामध्ये? भाव्यासाठी आपण नॉनस्टिकीचं काही जास्त वापरत नाही. चपाती पूजाने बनवली नॉनस्टिकी तव्यावरती, तर ती बनवली ती भाव्याला जाते. पण आपण लवकर आपण ते पण हे करणार आहे की चपातीसाठी पण माझ्याकडे आहे तवा दुसरा पण तो मी वापरत नाही कारण मला सकाळची खूप घाई असते. पटकन होतं घाईच्या टायमाला. अदरवाईज असं बनवायचं असेल तर मी त्याच्यात बनवते. आणि तो तवा एक तर घासायला लय मुश्किल आहे म्हणून तो कंटाळा येतो यार. आणि कळशी घासता घासता बोलते. हा म्हणजे तवा तू घासून देतोस माहिती नाही किती. अच्छा हा तो आज त्याच्यावरती ते हे जमा होतं थोडंसं कलर टाईप. चपाती का भाकर नाही का, म्हणजे असं छाप सोडून जाते तसं ब्राऊन ब्राऊन होतं. मग ते घासत म्हणजे जितकी चपात्या आणि भाकरी खाऊन जेवढी ताकद येत असेल ना अंगामध्ये ते जेवल्यावरती, त्याच्यातली 40-50% ताकद पुन्हा ते तवा घासण्यात निघून जाते लगेच. पुढे जेन्युइनली खेळायचं, नाटक नाही करायचं प्लीज. कारण की जो हारणार आहे तो 10 उठा बशा काढणार आहे नॉन स्टॉप. नाही नाही जो 10 उठा बशा काढणार आहे. आणि जर 10 उठा बशांच्या मधून जर थांबलाच की मग परत 10 उठा बशा स्टार्ट होते. 10 उठा बशा ठीक आहे. नाही खेळावं लागेल. मी ताबून देतो प्रॉमिस. कंबर छुपरे मला तुझं काय सारखे मध्ये यायचं काय? पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला फ्रेंड्स. पूजाने तो मटका ऍक्च्युली खाली करायला लावलाय. तो मटका आपण दर 2-3 दिवसांनी धुवून घेतो मटका पूर्ण आतून बाहेरून. आणि बापरे टाइम्स हे मी जेव्हा लाईव्ह आलो होतो ना तेव्हा वडापाव खाताना जो मी टायमर लावलेला तो अजून चालू आहे. किती टाइम झालाय? बापरे बंद कर आता. डोळे उघडायचे ना पहिला. 1 3 स्टार्ट. मला ऍक्च्युली या गेम मध्ये प्रॉब्लेम होतो फ्रेंड्स. माझे डोळे ना नाही तर मी उघडे ठेवू शकतो पण जळायला लागलं डोळे. पुरे झाकले माझे डोळे. मला डोळे दुखवायला लागलं. चालेल ठीक आहे. मला वाटलं तू हरशील करून सिरियसली. देवातून पाणी यायला लागलं. मला नाही, मला अशा टायमाला ना जेव्हा असं काही खेळायचं असतं ना डोळ्याच्या टायमाला ना असं वाटतं कोणतरी उभा राहिल्या समोरून डोळ्यात फूक मारायला लागलाय.
तीनदा आपण खेळणार होतो ना. नाही ना एकदा चल. तीनदा खेळणार होतो, आताशी एकदा झालंय ना. पण हे पहिलं वाला ट्रायल असतं तुझा, पहिलं वाला ट्रायल असतं. पहिला डाव होता. टाइमवर मला नाही माहिती मी हे कशासाठी लावलेलं, पण हे चालू यायला 2 मिनिटं होत आलेलं. स्टॉप करून टाकू. हे डीपी बघा, माझ्या फोनचा वॉलपेपर बघा, बुग्गी आणि मी. झालं कान बिन नव्हतं पकडायचं. 1 उठा बशा यालाच म्हणतात कान पकडून. 4 5 6 7 8. तुला काय झालं बेटा? ती दाखव कशी असते. 10 11 12. बस 2 एक्स्ट्रा झाले. तू कर बेटा. अरे वा, सिटअप्स करा. हा शाबाश शाबाश शाबाश. जस्ट फ्रेंड्स, यांनी मला बघितला उठा बशा करताना, त्यामुळे करते. मला योगा पण करताना बघते ना लगेच करते. एक्सरसाइज पण थोडीफार करताना बघितली की स्वतः पण करते. म्हणून मला असं वाटतं म्हणजे असं मी याच्यासाठी ना खूप फ्युचरला घेऊन खूप आहे ना हे आतापासूनच मला तिला ती सवय लावायच्यात. म्हणून मी तिला बॉक्सिंग, सिंगिंग आणि थोडंफार पळायचं शिकवतोय. कारण की या 3 मधून जे मला आवडीचे आहेत मी थोडंफार बघतोय तिच्यामध्ये की हा तिच्यामध्ये या गोष्टी दिसून येतात. माउंटेनरचा पण मी विचार करतोय की असे नाही का म्हणजे हिला आवडतं ह्याच्यावर चढायला, बेडवरती खुर्ची ठेवून वगैरे हे ते सगळं. तर बघेल मी प्रॉपर एज काय त्याच्यासाठी वगैरे. करिअर काय बनवायचं सगळं तिच्यावर डिपेंड आहे. बट तिच्यातली क्वालिटी काहीतरी मला अशी दिसतात ना की यातून भाव्याला निखरवलं ना आपण तर मग ती खूप म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे चमकू शकते. एखाद वर्षामध्ये समजून येईल की ती नेमकं कोणत्या फील्डला चूज करते. म्हणजे तिच्यामध्ये कोणता असं मेन आपल्याला पॉईंट दिसून येईल की ह्याच्यामध्ये भाव्या तिचा बेस्ट देऊ शकेल. माझी एक चप्पल इकडे, एक चप्पल तिकडे. कोण घेऊन गेलं? भाव्या. मला चप्पला घालून फिरत असते सगळीकडे. फ्रेंड्स, जर तुम्हाला वाटत असेल की मी जरा लवकरच विचार करतो या सगळ्या गोष्टींना घेऊन, तर ते ह्यासाठी बिकॉज मला पण असं वाटतं की यार मला पण अगोदरपासून ज्या ज्या गोष्टीत मला इंटरेस्ट होता ना त्याच्यामध्ये कोणीतरी ना जोर देणारं, त्याच्यावरती कोणीतरी सपोर्ट करणारं हवं होतं. बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता ती संधी माझ्याकडे आहे की मी माझ्या मुलीसाठी ते सगळं करू. नाही पाहिजे की मी उशीर केला पाहिजे कोणत्या तिच्या गोष्टींमध्ये तिच्याचं टॅलेंट शोधायला. मोठी होत जाणार हळूहळू, राईट. म्हणजे 10वी 12वी जाणार, कॉलेजला जाणार. ऑफकोर्स आजकाल म्हणजे अफेअर वगैरे तर शाळेत 9वी 10वी 8वी पासून पण अफेअर्स व्हायला चालू झालेत. तर ते तिचं पर्सनल लाईफ असणार आहे, ते ती जे करेल ते करेल. बट ज्यात क्वालिटी आहे ना, म्हणजे चला प्रेम हे सगळं करणार तर आपण मूवी गाण्यापासून इन्फ्लुअन्स होतो सगळं काय. खरं बोललो तर एक प्रॉपर एज येतं त्याच्यानंतरला ऍक्च्युअल प्रेम व्हावं लागतं. आणि खरं बोललो तर फ्रेंड्स, मग त्यात पण काय हरकत होती जेव्हा अगोदर लहानपणीच लग्न लावून टाकायचे. ही गोष्टींचा सगळ्यांना प्रॉब्लेम होता की मायनर एजमध्ये लग्न नाही लावले पाहिजेत. कारण की हा प्रेग्नन्सी वगैरे व्हायची म्हणून ते थांबवलं. ते तर एकदम बेस्ट झालं ते. बट प्रेम तर आत्ता पण 8वी 9वीची मुलं पण करून टाकतात. मग ते स्वतःच्या इच्छेने ते सगळं केलं, प्रेम केलेलं ते प्रॉब्लेम. बट जाऊ द्या, तो एक मोठा टॉपिक आहे, आपण नंतर कधीतरी डिस्कस करू. त्या सगळ्या एजमध्ये येताना जेव्हा नाही का माइंड कुठेतरी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे डायव्हर्ट वगैरे होतं. सगळ्यांचंच नाही होत, काहींचं होतं जास्त करून. बट तेव्हा तिने त्या सगळ्या गोष्टी होतील. फ्रेंड बनला, क्लोज फ्रेंड बनला, बॉयफ्रेंड बनला, चांगले फ्रेंड्स बनले, बाहेर फिरायला जात असेल, सगळं ठीक आहे, सगळं मान्य. आपण तिला थांबवणार नाही कधी, बट तिला सेफ्टी शिकवणार नाही. या काही गोष्टी समजावून ठेवणार पहिलाच. म्हणजे ती समजले पाहिजे स्वतःहून काही गोष्टी. असं तिला आपण लहानपणी म्हणजे जशी जशी ग्रो होत जाईल तसं तिला शिकवत जाऊ. इतर गोष्टी करण्यासोबतच एक करिअर म्हणून काय इम्पॉर्टंट असतं लाईफमध्ये ते तिला समजावून द्यायचं. आणि तिने त्याच्यामध्ये जास्त करून आपलं दिमाग लावला पाहिजे. बाकीच्या गोष्टींमध्ये तर आपलं म्हणजे ठीक आहे, तिच्यातली जी इम्पॉर्टंट क्वालिटी असणार आहे ना ती अशी शोधून काढून तिला त्याच्यामध्ये एकदम पूर्णपणे आपल्याला डिप करून टाकायचं, बोलायचं. त्याच्यात एकदम पुढे गेली पाहिजे जे काय करेल त्या. बस बाकीची लाईफ तर लाईफच आहे. आता काय लग्न होईल तिचं, मोठं होल्यावरती ती पण म्हातारी होणार आहे, भाव्या पण तिचे पण मुलं बाळ होतील, सगळं ठीक आहे. बट एक पाहिजे माणसाची काहीतरी ओळख म्हणून त्याच्या स्वतःची निवड आवड त्याच्यातून त्यांनी काहीतरी केलं पाहिजे, ज्यातून त्याचं आहेत काही विचार. हळूहळू दिसेल तुम्हाला मी तिला कोणत्या क्लासेसला टाकतोय किंवा काय करतोय ते. पंच हायफाय नाही, पंच मारा. हा चल, हा पंच. अरे बाय करते. कुठे झाली फिरायला? हा अरे वा हे घाबरायचं तर लय दिनी हे केलंय. समोर त्यांच्या घरामध्ये ऍक्च्युली काहीतरी फर्निचरचं काम चालू आहे. तिथं समोर ऑफिस टाकणार आहेत वाटतं, त्यामुळे त्यांचं ते फर्निचर. परत चप्पल काढली तू वरून? आवाज येते ते. बोल काय? पाणी वगैरे
छानपैकी मटका धुवून घेतलाय, पण तो परत 2-3 दिवसानंतर तो थोडासा परत डार्क होऊन जाईल. तर जे सवा झालं काय ते बाहेरून हे करायचं, ही झाडू घेऊन चालली. दे 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 दे. हे पडलं. अरे हा त्यांचा झाडू आणलाय, मला वाटलं आपला आहे की आपला तर इथेच आहे. घरी घेऊन आली होती ती बॉटल्स. ऑर्डर केलेला पूजाने, पण फेकून देतो आपण आता, एक्सपायर झाले म्हणून. ठीक आहे धुते झालंय फ्रेंड्स. हे ट्रे जे पूजाला जायचं होतं ते. पूजा पाणी बिनी भरून झालंय. मी येतो मग जाऊन पिऊन. घरात बनवलेलं खाता येत नाही मला नको, मला सिरियसली आज जेवण नको. मी संध्याकाळी जेवलो फ्रेंड्स. तर संध्याकाळी नाही जेवलायस? कोण? मी नाही खाणार आहे पूजा. अरे रस्सा तर खाऊ शकतोस ना. मटण आणू मी, रस्सा खाशील? बटाटा वांग तर खाऊ शकतोस ना. मटण आणू मी, मग रस्सा खाशील? खाशील का? मटणाचा प्रकार वेगळा आहे. अरे मग काय आहे? मग हे काय? डाळ भात आहे. डाळ भात सोबत मी काय खाणार? चपात्या आहेत, हिरवी चटणी पण आहे, ऑमलेट करायला अंडा नाही ना. खालून जाऊन कितीसा वेळ लागेल आणायला? तसं पण पाहिजेच आहे अंड. मग ठीक आहे, तर मी नाही जात फ्रेंड. मी सूप प्यायला जाणार होतो, चिकन मंचो सूप, बट नंतर कधीतरी पिऊ. म्हणजे घरी तर जेवण आहेच, बट तरी पण ना मला जास्त मन करते चिकन मंचो सूप प्यायचं. तर मी जाऊन पिऊन येतो. जर म्हणजे जास्त नाही पूजा, 60 रुपयापर्यंत, 60 ते 80 रुपयापर्यंत असेल ना जवळपास हॉटेलमध्ये अवेलेबल. तर तिथे एक आहे मी बघून, हायवेच्या साईडलाच आहे आपल्या. तर जर तिथे असेल 80 रुपीजपर्यंत हाफ चिकन मंचो सूप, तर आपण तिथं पिऊन येऊया. त्याच्यापेक्षा जास्त बजेट असेल तर नको. त्याच्यापेक्षा गपचूप मग अर्धा डझन अंडे घेऊन येऊ, आणि मग पूजा मला ऑमलेट बनवते आणि ते मी जेवण असं काय आणलं ते. पेन घेतलं हातात, बुक घेतले हातात, पण करते काय तू याला? हा बोला. 1 2 3. हे चल मी जातो. पूजाने सांगितले तर फ्रुट्स घेऊन ये, त्यामुळे मी मार्केटमध्ये जाणार आहे. तिथे बघू एखादं असं रेस्टॉरंट ज्याच्यामध्ये मला 80 रुपीजपर्यंत हाफ चिकन मंचो सूप भेटेल. मी तो पेल, घरी येईल, आणि मी घरी आल्यावरती जेवणार आहे. या अटीवरती मी बाहेर सूप प्यायला चाललोय. बोल. युट्यूब मधून आहे ना पेस्ट्री घेऊन ये ना, चॉकलेट. हा आता हे कसं? हे कसं? मी जेवणार पण आणि ते पण खाणार आहे. अच्छा अच्छा. घराच्या जवळच आलो मी. तर इथे समोर पहिल्याच हॉटेलमध्ये चेक केलं तर यांच्याकडे चिकन मंचो सूप आहे 70 रुपीजपर्यंत. म्हटलं इथेच पिऊन घेतो, नंतरला मग फ्रुट्स आणायला आपण त्या मार्केटमध्ये जाऊया. तर रिक्वेस्टवरती त्यांनी मला थोडीशी शेजवान चटणी आणून दिली आहे. तर मी पटपट हे पिऊन घेतो फ्रेंड्स. तर चिकन मंचो सूप गरम गरम आहे तोपर्यंत त्याला प्यायला लय मजा येते भारीपैकी. पिता पिता मी जस्ट हे कॉमेडी सीन्स बघत बसतो, लय मजा येते कधी. खूप पिऊन झालं फ्रेंड्स आपला. जस्ट नावासाठी मी थोडीशी शेजवान चटणी खाल्ली. तर आता टाईम आहे लवकर जाऊन फ्रूट घेऊन यायचा. ब्लॅक ग्रेप्स आणि ऑरेंजेस घेतलेत. 85 झालेले, बट ते आपल्याकडून डिस्काउंट घेतात, जसे की आपण नेहमीच घेतो. तर 85चे ते 80 घेतात त्याच्यात. तिथं भारी ट्रॅफिक झालं आणि आपल्याला इथूनच जायचं. 10 वाजताच मी घरी पण आलो. मलाच फोन होतो, मला कोण आला? माझ्यासाठी जेवण घेऊन आलं बघा. जेवण कोण घेऊन आलं बघा. आजचं माझं पोट खूप छान भरणार आहे. थँक्यू बाबू, थँक्यू माझ्या सोन्या. हा बस आपण दोघे एक साथ जेवूया. बसा बस, जा हात धुया. चला आपण हात धुया. चला पहिला हाती धुया, नंतरला जेवायला बसूया. पटपट येण्याच्या चक्करमध्ये पूजाची पेस्ट्री आणायला विसरून गेलो, जो तिला हवी होती. मी पटपट जेवण संपवून लगेच तुझी पेस्ट्री आणून देतो. ओके? नाही असं नाही. तू मागितलं तर मग आणलं पाहिजे. तर भाव्या पण गाणं बोलायचा प्रयत्न करते आपल्याला बघून. तर इट्स गुड. बोला बेटा. 1 2 3. छोटी सी उम्र में पर रानी रे, बाबो सा करियो तारो कोई न कसूर. ही लाईन मला प्रॉपर त्या सिच्युएशनला, म्हणजे त्या मुवमेंटला हिट झाली माझ्या डोक्यामध्ये, जेव्हा भाव्या माझ्यासाठी प्लेट घेऊन येत होती. म्हणून हे होतं आपलं आजचं सॉन्ग ऑफ द डे. छान वाटलेलं यार पूजा, सिरियसली. जी प्लेट घेऊन आली ना माझ्यासाठी जेवणाची, बाय म्हणजे सिरियसली प्रेशियस मोमेंट होता माझ्या लाईफचा. बापरे, या खुर्चीचा असा सगळा वापर होणार आहे मला सिरियसली नव्हतं माहिती. आता वरती ज्या ज्या गोष्टी होत्या भाव्याला सगळ्या ॲक्सेसिबल झाल्यात. बस 11 वाजायला थोडाच वेळ बाकी होता, तरी पण हे केकचं दुकान चालू आहे जिथून पूजाला पेस्ट्री पाहिजे होत्या छोट्या. इतका उशिरा आलो की पेस्ट्री ॲक्च्युली संपल्यात ज्या पाहिजे होत्या पूजाला. म्हणून आता फोन करून विचारतो काय दुसरं पाहिजे का. पेस्ट्री संपल्या त्यांच्याकडे. अरे मोठे केक आहेत डायरेक्ट.
त्यांच्याकडे संपलं तर म्हटलं इथे तरी दुसऱ्या शॉपमध्ये समोरच आहे दुसरं केकचं शॉप, ह्यांच्याकडे पण चॉकलेट फ्लेवरमध्ये तरी नाही आहे काही. इथपर्यंत आलोच होतो आणि जर ते पेस्ट्रीज अवेलेबल नाही आहेत तर असंच खाली हात जाण्यापेक्षा म्हटलं दुसरे पेस्ट्रीज होते इथं, तर आपण नॉर्मल एक दुसरी पेस्ट्री घेऊन चाललो. ॲटलिस्ट तिची इच्छा असेल पूजाची केक खाण्याची ते तरी असे अधुरी राहून झाल्यासारखी नाही होणार. नेक्स्ट टाइम जर तिला वाटलंच तर मग जरा लवकर येऊ. आणि माझी ॲक्च्युली गलती होती फ्रेंड्स, ती जर मला 9:30लाच बोलली होती घेऊन ये करून, पण माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून आपण आता 11 वाजेपर्यंतच्या आसपास आलो आणि ती पेस्ट्री घ्यायची राहून गेली. ठीक आहे, संपली बोललास ना, ती संपली, दुसरी पेस्ट्री आणली. पूजा आता इथे करत बसली फ्रेंड्स सकाळसाठी चपात्यांची तयारी, ती पीठ मळून ठेवते. इतका वेळ दिलात फ्रेंड्स व्लॉग बघण्यासाठी आजचा, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण उद्या नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. कमेंट करून नक्की कळवा फ्रेंड्स काही बोलायचं असेल तर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय करा बेटा, बाय करा. बाय बाय. दादा पूजा. अरे वा अरे वा अरे वा अरे वा. चलो 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 चलो, झोपी 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 जायला. आम्हाला बसताना गोष्टी नाही घेऊन बसली, नंतर मग एक एक आवाज घेऊन हे दे ते दे असं काय तसं काय चालू होतं. चाव 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 मला तू चाव. जॉनी जॉनी eating sugar, telling lies, open your mouth, ha ha ha, na pa 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 pa, na pa 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 pa. 1 2 3 बोला. 1 2 3 1. तुझं नाव बोला, तुझं नाव बोल. भाव्या. भाव्या. या भाव्या बोला. हा थोडस वाचलं, थोड्यासाठी वाचलं. मार मम्मीच्या डोक्यात मार. ए नाही खरंच मी डब्बा बोललो होतो पण तिने हाताने मारलं. सॉरी सॉरी. नाही बेटा तुला आता ना लवकर आपण बॉक्सिंगचा क्लास लावूया. आजचं गाणं भाव्याकडून. छोटी सी उमर में पर रानी थारो कोई मैं कसूर. अरे वा, किती छान गाणं बोलते भाव्या, किती छान, किती छान. वा वा. कोणतं गाणं होतं पूजा? छान होतं. जर तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स हे कोणतं गाणं आहे भाव्याने बोलायला, नक्की कमेंट करा, जाणून घ्यायला खरंच आवडेल. खूप छान बेटा, खूप छान. छान सूर देतो, खूप छान सूर देतो. अलबेला सजन आयो रे. गाणं बोल. तिकडे नजर अजिबात नाही टाकायची. ती सारखी सारखी या बॉक्स कडे चालली आहे.